हार्ले हार्ले बॉयज. वाओ क्या सीन है. नाइस. साउथ गोवा वाइब है वाइब है. शेर बोलते शेर. हा फेमस आवर लेडी चर्च आहे. खूप मूवीजचं शूटिंग वगैरे होतं इथे. वाह क्या फीलिंग है मजा आ गया. तयारी झाली आता. मी आजचा दुसरा दिवस आहे गोव्याचा. सो आता आम्ही एक्सप्लोर करायला निघतोय. सो पहिला टॉपअप करू फ्युल आणि मग एक्सप्लोअर करू. कारण ऑब्वियसली आम्ही आधी नाही केला टॉपअप, कारण गोव्याला पेट्रोल जरा स्वस्त आहे. सो पहिला फ्युअलअप करू आणि मग पुढे फिरायला निघू. चला तर भेटूच. तर आम्ही आता फ्युअलअप केलं आहे आणि निघालो आमच्या फर्स्ट लोकेशनला, पॅलोलॉम बीच. गोव्यामध्ये रोड तर खूप चांगले आहेत आणि स्पेशली यंदा टुरिस्ट थोडे कमी आहेत. सो रस्ते थोडे मोकळे आहेत या साईडला. आणि आम्ही आता साऊथ गोवा साईडला चालतो. सो इकडे थोडं लोकल्स थोडे रेकलेस ड्राईव्ह करतात. बिंदास ओव्हरटेक मारतात बिंदास. अरे बघा डॉगेश. इलेक्शनमुळे यंदा IBW पण मूव्ह झाला आहे. सो त्यामुळे पण गर्दी कमीच आहे. आणि सनबर्न पण आउट ऑफ गोवा आहे आता. तर खाली रिकामी रोड असल्याच्या मागचं रिझन आहे की मेजर लोक इव्हेंटसाठी येतात. गेल्या वर्षी आम्ही सेम ग्रुप आम्ही कारने आलेलो आणि गेल्या वर्षीच आम्ही डिसाईड केलं होतं की एक गोवा राईड करायची आहे. सो IBW जरी कॅन्सल झाला असला तरी आम्ही गोव्याला आलो आहे. ऑल्दो आमचं IBWचं बुकिंग होतं, पण आम्ही अवॉइड केलं IBWला जाणं, कारण IBWच गोव्यात नाही आहेत. आणि आम्ही गोवा राईडसाठी आलो. तर आता एन्जॉय करू गोवा, मालवण आणि कोकण. तर आता आम्ही पोहोचलो आहे बीचजवळ. पार्किंग बघतो. पार्किंग फुल दिसते, बट आय गेस आहे इथे पार्किंग. आहे पार्किंग आहे भाई. इथे पार्किंग आहे राईटला. पे एन पार्किंग. कुठे लावायची?
पोचलो आता आम्ही पॅलोलम बीचला. इथे पार्क आहे, पेन पार्क आहे. आय गेस अर्ध्या तासाचे का 1 तासाचे 50 रुपये पर व्हेकल. पार्किंग आहे इथे. येस, आता आम्ही आलो आहे बीचवरती. सगळे फिरतोय. तर आता ते चालेल दिसत काय रे. आता आम्ही असंच राऊंड मारतोय बीचवरती. या आता आम्ही दुसऱ्या स्पॉटला चाललो आहे, पेबल बीचला, आणि मग लंच करू. अरे हाय. We are almost about to reach पेबल बीच. अजून आहे राईटला नाही जायचं आहे, लेफ्टला जायचं आहे थोडंसं खाली. आता आम्ही काबोदे रामाला आलो आहे. फोर्ट आहे, एंट्रन्स आहे आणि इथे पार्किंग आहे. सो इथे पार्क केल्यात बाईक्स. इथे 3 लावल्यात आणि सुयश त्या साईडला. ॲक्च्युली जायचं होतं पेबल बीचला, पण आय गेस इकडून आतून एंट्री आहे, पण गुगल मॅपने काबोदे रामाला आणलं आहे. आता हा स्पॉट फिरतो आणि पुढे भेटतो. चला. वरतून व्ह्यू आहे पेबल बीचचा. मी थांबलो इथे, मागे बघू शकता साई आणि सुयश. कैसा है एक नंबर. घाट कैसा है? ओ स्नैपचैट ओ सॉरी. ये सब स्टोरी आनी चाहिए तेरी तरफ से. चलो इंस्टा पोस्ट. अच्छा हां इकडे जायला पाहिजे. इकडे जाऊया इकडे. येस, तर आम्ही पोचलो पेबल बीचला. सो इकडे पेबलसारखे दगड आहेत, स्टोन्स आहेत, म्हणून याला पेबल बीच बोलतात. आता आम्ही इथे हेल्मेट्स वगैरे ठेवलेत. जरा थांबतो इथे, फोटो वगैरे काढतो आणि मग जाऊ पुढे लंचसाठी. ऑमलेट टाकला त्याचा अंड्यावर. लाला फुल शाईन. आता आम्ही निघालोय पेबल बीचवरून. आता नेक्स्ट स्पॉट आता आमचा आफ्टर लंच आहे. सध्या लंच करायला थांबू, खूप भूक लागली आहे. उन्हामुळे एकदम डिहायड्रेट झालं आहे. सो थोडा लंच करू आणि मगच पुढे निघू. ये देख लूफी खड़ा है, देख राइट में लूफी खड़ा है.
सो आता लंच करायला डॉमिनोजला आलो आहे. येस, रेस्टॉरंट शोधत होतो पण लवकर भेटत नव्हतं, तर विचार केला की डॉमिनोजच जाऊया. मस्त पार्किंग पण आहे, गाड्या इकडे पार्क केल्यात आणि आता लंच करू. खूप लेट झाला आहे, तसं 4 वाजलेत. काहीतरी खाऊ आणि मग निघू. येस, तर आता आम्ही खाल्ला, पिझ्झा वगैरे खाऊन झाला, डॉमिनोजला थांबलेलो. सो आता त्या फेमस चर्चला चाललो आहे, आवर लेडी चर्च. लेफ्ट आहे, यहाँ से लेफ्ट आहे, लेफ्ट आहे. अरे काका निघतच नाहीत रे, बघ ना. क्लायमेट चांगला आहे म्हणून फिरायला मजा येते, नाहीतर आतापर्यंत ढूस झालो असतो. ढूस ढूस. आणि रोड तर बाबा किती, जितकी तारीफ करू तेवढी कमी आहे भाई डांबरी रोड्सची. साऊथ गोवा वाईब आहे, वाईब आहे. एकदम सिनिक सिनिक आहे, सिनिक. मस्त क्रूज करताय, मज्जानी लाईफ. यही रोड फॉलो करो, यही रोड फॉलो करो, इधर कुछ डाइवर्जन नहीं है, सेम सेम ये मेन रोड ही फॉलो करना है. वाव, लुक ॲट द व्ह्यू. एकदम मस्त व्ह्यू आहे, मजा येते चालवायला. येस, फुटेज फुटेज. वाव वाव, क्या लड़का है, वाव. ओ माय गॉड, स्किल्स स्किल्स. सुयश देगा क्या, स्किल्स देगा क्या बंदे का. राइडर बोलते हैं, सबको बोलते हैं. देख ये शाइन वाला, देख राज तेरे पीछे शाइन वाला. नड़ो फुल नड़ो. वाओ, क्या सीन है, नाइस. क्या सीन है भाई, बैंड्रा वाली सीलिंग पे आ गए चलाते चलाते. लेकिन हाँ, बैंड्रा मगाशी येस, माउंट मेरी क्रॉस करून. ओ माय गॉड भाई, बैंड्रा वाली सीलिंग पे तो अलाउड नहीं है टू व्हीलर. गोवा गोवा. यस, वाह क्या फीलिंग है, फीलिंग है, मजा आ गया. लेफ्ट लेफ्ट ले, लेफ्ट ले. यस यस, मी करते रिकॉर्ड, चालू है भाई. यस, चलो. आहे का, मस्त रस्ता आहे रे, खूप मस्त रस्ता आहे, खूप सुंदर. येस, हेच चर्च आहे, इकडे यायचं होतं आम्हाला. हे पुढे गाडी लावूया का, इथे कुठे, तेव्हा त्या चढणाला लावूया ही. अरे हे बघ इथे अनऑफिशियल है, बट लावूया. इधर लगाते नहीं, दुकान बंद है इधर. इधर इधर डाल दो, लगा लगा. येस, तर पोचलो आम्ही चर्चला.
माझ्या कॅमेराची बॅटरी 3%च राहिली आहे. सो थोडं फोनने शूट करतो. हा फेमस आवर लेडी चर्च आहे. खूप मूवीजचं शूटिंग वगैरे होतं इथे. सो थोडा पार्किंगचा इश्यू आहे इथे. खूप मोठं क्रॉसिंग आहे. मोस्ट ऑफ द टाईम शूटसाठीच ओपन असतं. बाकी असं ॲसच टुरिस्टला अलाउड नाही आहे आतमध्ये जायला. सो फोटोजेनिक आहे खूप. पण आम्ही थांबत नाही आहे इकडे आतमध्ये जायला. आता आम्ही बाईक्स लावल्या साईडला एका कॉर्नरला. सो येस. The next day. अरे थांब, पुढे घे पुढे घे. एंट्री आहे इथे. हा एंट्री गेट आहे तांबडीसूरला मंदिराचा. सो आता बर्ड सेंचुरी पण आहे. सो एंट्री फी आहे इथे. 10 रुपये काहीतरी पर व्हेकल. तर आता बघूया, क्रॉस करूया, परत रेकॉर्डिंग चालू करूया. आता गेटवरून एंट्री करतोय. एकदम सिनिक लोकेशन आहे. वाय ए एकदम चिल क्लायमेट आहे. चिल. बाय द वे इथून 6 किलोमीटर आहे. 6 किलोमीटर्स आहे आतमध्ये आहे. हार्ले बॉयज. काय सिनिक आहे यार, किती मस्त वाटतंय. येस. आता पार्किंग. आज खूप गर्दी आहे रे. आज संडे आहे ना. आज संडे आहे ब्रो. बाईकची पार्किंग असं डेडिकेटेड नाही रे. आपल्याला जिथे भेटेल तिथेच लावायला लागणार आहे. बाई काकी सांगतायत इकडे लावायला, काहीतरी वस्तू विकतील नंतर. तर आता आम्ही बाईक पार्क केलं तिकडे आणि आता चाललो आहे आम्ही पुढे मंदिरात. सो हां, फुलं घेतलेत. शंकराचं मंदिर आहे.
बघू आता दाखवतो. इथे एंट्री आहे इथे फुल एकदम नो नेटवर्क झोन आहे पण एकदम पीस आहे पीस. मी ह्या मंदिराबद्दल आपल्या श्रीमान द लेजंडच्या व्लॉगमध्ये बघितलं होतं. सो म्हणून आणि आम्ही राहतो तिथून ऑलमोस्ट 40 किलोमीटरच होतं. सो बोललो येऊया विजिट करूया. मस्त नदी आहे एकदम क्लिअर पाणी एकदम क्लिअर आणि पुढेच मंदिर आहे. आम्ही मंदिरात जाऊन आलो, दर्शन झालंय. जरा आता फोटो वगैरे काढतो आणि निघतो. जर साऊथ गोवाला येत असाल तर हे मंदिर नक्की विजिट करा, खूप मस्त आहे आणि एकदम पूर्ण रॉ दगडातच आहे असं एकदम. यस, तर आता आम्ही निघालो आहे तांबडीसुर्ला मंदिराकडून. आता एक ऑन द वे आम्हाला बोंडला झू लागेल. सो दादांनी वगैरे ते सजेस्ट केलं आहे विजिट करायला. सो आम्ही ते पण विजिट करू आणि मग लंच करायला थांबू असा प्लॅन आहे सध्या. हा रोड खूप सुंदर आहे म्हणून आम्ही परत रेकॉर्डिंग स्टार्ट केलं. चालवायला पण मजा येते, शूट करायला पण मजा येते, एकदम सिनिक आहे. एंट्रीला आम्ही आता पोचलो आहे. राईटला थांबवा, एंट्री आहे इथे पण. आम्ही आलो आहे आता बोंडला झूमध्ये. इथे पार्क केल्या आहेत बाईक्स, मस्त पार्किंग लॉट आहे आणि एंट्री फी आहे 50 रुपये पर पर्सन. 2 व्हीलर्सची तर काय चार्जेस नाही आहेत. 4 व्हीलरचे आय गेस 100 रुपये आहे काहीतरी. सो आता जाऊ आतमध्ये काहीतरी बघू आहेत का इथे तरी प्राणी, कारण नॅशनल पार्कला तर नाही आहेत आमच्याकडे. ब्राउन नाही उलटा रहता है एनिमल्स में. लाल डोक्याचे. सगळ्यांचे पाऊल खुणा दाखवल्यात बोर्डवरती. सो सगळ्यात डेंजर टू सगळ्यात थोडं सेफर अशा ऑर्डरमध्ये लावल्यात. इथे बसल्यात छोटे कोल्हे. एक भिंतीवर पण आहे वरती. येस, चलती फिरती
लॅम्बोर्गिनी विल्ड बीस्ट. ओरिजिनल मसल पॉवर. बाकी सगळे एव्हेंटेडर हुराकॅन आहे आणि आगे ऊपर उरुस बेट आहे. कासव आहे कासव. फुल एकदम सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आहे. सगळ्याचे झोपले आणि एक वरती आहे लटकला आहे मागे. इट्स कॉमन. सगळ्यांचा धागा, सगळ्यांचा आवडता. फुल जमा झाला. आवाज बघायचा. देखो कोण बोल. आता झूमध्ये जाऊन आलो आहे आम्ही पार्किंग लॉटमध्ये परत. जास्त काही प्राणी तर नाही आहेत पण लहान मुलांना वगैरे आणू शकता फिरायला आणि एक जस्ट एन्जॉयमेंट म्हणून येऊ शकता. गार्डन्स आहेत आतमध्ये. तर आता करू लंच करायला थांबू आणि मग घरी जाऊ. तोपर्यंत बाय. हां येस. तर आम्ही आता या बूम कॅफेला थांबलेलो. बर्गर फ्राईज वगैरे खाल्लं आहे मी आणि माझ्या मित्रांनी पोळी खाल्ली आहे. पोळी ट्राय करायची होती त्यांना. सो आता झालं. आता आम्ही घरी जायला निघतो आहे. सो गाईज आपले सगळे स्पॉट्स कवर करून झाले आहेत गोवाचे आणि इट्स टाईम टू एंड दिस व्हिडिओ. आता पुढचा व्लॉग असणार आहे गोवा टू मालवण आणि मालवणचे स्पॉट्स. तर आजचा व्लॉग इकडेच संपवतो. स्टे ट्यून्ड. राईड सेफ. व्हील्स टू राईड. बाय बाय.